आज बनवली होती मी कुरकुरीत कांदा भजी. बऱ्याच वेळा कांदा भजी कुरकुरीत होत नाहीत, नरम पडतात. पण अशा पद्धतीने एकदा बनवून बघा. अजिबात नरम पडत नाही, मस्त कुरकुरीत राहतात खूप वेळापर्यंत. त्याच्यासाठी मोठे 4 कांदे मी उभे चिरून घेतलेत. कांदा चिरतेवेळी पातळ स्लाईस करायचे. नंतर एका भांड्यामध्ये हे कांद्याचे स्लाईस घेऊन हाताने चांगले पाकळ्या मोकळ्या करून घेतल्या. त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 छोटा चमचा ओवा, चवीनुसार मीठ घातलं आणि कांद्याला चांगलं चोळून हा मसाला लावला. झाकून ठेवलं 10 मिनटं. त्याला छान पाणी सुटलं की मग त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि कोथिंबीर घातली. आता जे कांद्याला पाणी सुटले त्यातच बेसन पीठ भिजवायचे, त्यामुळे बेसन पीठ बघून घाला. पाण्याचा वापर केला जास्त तर कांदा भजी नरम पडतात. जर कदाचित बेसन पीठ जास्त पडलं तर फक्त 1 ते 2 चमचा पाणी वापरू शकता, पण शक्यतो वापरूच नका. चांगलं मिक्स करून झालं की शेवटी खाण्याचा चिमूटभर सोडा घालायचा. मिक्स करून गरम तेलामध्ये भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आणि खरंच खूप कुरकुरीत होतात ही कांदा भजी. एकदा अशा पद्धतीने बनवून बघा.